आपली भाजी तयार झालेली. बनवणार आहे शेवभाजी. त्याच्यासाठी मी मसाला तयार करून घेते. एक चमचा तेल टाकले. आता त्याच्यात कांदा भाजून घेणार आहे. कांदा आता लाल झाले. आता त्याच्यात खोबरं टाकून घेणार आहे. आता खोबरं पण भाजलंय. माझ्याकडे आता काजू संपले, काजू नाही आहे, त्याच्यामुळे मी डाळीवर टाकते. तुम्ही काजू पण टाकू शकता. लसूण, आलं पण टाकले. भांडे गरम झाले. जिरे मोहरी, मसाला टाकून घेऊ. आता मसाला टाकून घेऊ. मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, आणि माझ्याकडं शेवभाजी मसाला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकू शकता. धना पावडर, हळदी, घरगुती मसाला. आता थोडंसं गरम पाणी टाकणार आहे. आणि हे गरम पाणी करून घेतलेलं चवीनुसार मीठ किंवा वरून. आता आपल्या भाजीला चांगली उकळी आली. मसाले टाकताना मापातच टाकायचे. ही शेव तिखट आहे.